आणि आता खऱ्या अर्थाने आता शुभाशीर्वाद देण्यासाठी आवर्जून महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेब यांची उपस्थिती आपल्याला लाभेल आणि त्यानंतर अंतिम टप्प्यामध्ये ही दहीहंडी फोडून संस्कृतीची दहीहंडी आज येथे संपन्न होईल। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या वतीने नवघर नाक्याची मानाची दहीहंडी म्हणजेच संस्कृतीची दहीहंडी आणि या कार्यक्रमाला आता अंतिम टप्प्यामध्ये भेट देण्यासाठी जनसेवक जननायक कार्यसम्राट कार्यकुशल नेता आपला नेता कर्तृत्वाचा अभिमान आपला सन्मान आपला आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेब यांचं आगमन झालेलं आहे आपल्या मुख्य व्यासपीठावर। धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री आणि संस्कृतीची दहीहंडी ती संस्कृती जोपासणारे हे व्यक्तिमत्व आज ठाण्याच्या वर्तकनगरच्या दहीहंडीमध्ये कोकण नगरचा राजा या गोविंदा पथकाने 10 थर लावले। ते एकच नाव प्रताप सरनाईक आणि साहेबांचं इथे आगमन होत आहे। जय महाराष्ट्र साहेब। आपल्या या संस्कृतीच्या दहीहंडीमध्ये नवघर नाक्याच्या मानाच्या दहीहंडीमध्ये पाटील कुटुंबियांच्या वतीने विकासजी पाटील यांच्या वतीने वंदनाताई पाटील यांच्या वतीने स्वराजजी पाटील यांच्या वतीने विराजजी पाटील यांच्या वतीने सहर्ष स्वागत। आज संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडीमध्ये 10 थर लावल्यानंतर खऱ्या अर्थाने एकच जल्लोष 2 वेळेला 10 थर ते लावले गेले। कोकण नगरचा राजा आणि ज्यावेळेला ते 10 थर लावले त्यावेळेला आपसुकच पूर्वेजी सरनाईक साहेब थोडेसे भावुक झाले आणि खऱ्या अर्थाने जे वडिलांनी स्वप्न पाहिलं होतं प्रतापजी सरनाईक साहेबांनी स्वप्न पाहिलं होतं आपल्या मातीतला आपल्या चिखलातला गोविंदा मॅटवर यावा याच्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले होते 3 वर्ष प्रो गोविंदा लीग आणि त्याचं समालोचन करण्याची संधी साहेब आपण देखील आमच्यासारख्या समालोचकांना दिली त्याबद्दल नक्कीच मनपूर्वक आभार आहे आपलं। आणि खऱ्या अर्थाने ते भावुक क्षण आज टिपले गेले। त्या रील्स प्रचंड व्हायरल आहेत। 2 वेळेला 10 थर संस्कृती प्रतिष्ठानच्या त्या दहीहंडीमध्ये लावले गेले। कोकण नगरचा राजाने तो विश्व विक्रम केला। स्पेनचे 111 गोविंदा आज महाराष्ट्रामध्ये आले आणि ती संस्कृती आपण जोपासली। आज या संस्कृतीच्या दहीहंडीला आवर्जून प्रतापजी सरनाईक साहेब उपस्थित झालेले आहेत आणि हा आमच्यासाठी देखील भाग्याचा दिवस आहे। आपल्या महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आवर्जून या कार्यक्रमाला इथे उपस्थित राहिलेले आहेत आणि हाही कार्यक्रम सपोर्टेड बाय पूर्णपणे प्रो गोविंदा आहे। बघा दहीहंडी खाली घ्यावी लागेल। जय महाराष्ट्र गोविंदा पथक ही हंडी तुम्हाला फोडावीच लागेल। सिग्नल मिळाले आम्हाला लक्षात ठेवा। रुद्राच्या तांडवाला झंझावाती वादळाला आणि समोर आलेल्या वाघाला विचारायचं नसतं का साहेब तुमचं नाव काय आहे। नाव आहे सन्माननीय प्रताप सरनाईक साहेब। वेलकम वेलकम सुस्वागतम। तुमच्या कामाचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गुजरा स्वीकार करा साहेब माझ्या मानाचा मुजरा। वेलकम। नुकतेच झालेली प्रो गोविंदा सीझन 3 75 लाख रुपयाचं पारितोषिक पटकावलं आर्यन्स गोविंदा पथक आणि नागपूर निंजासच्या नावाने त्यांचा संघ तिथे खेळताना आपल्याला पाहायला मिळाला। आणि खऱ्या अर्थाने आपल्या या मातीतला गोविंदा पावसातला गोविंदा चिखलातला गोविंदा मॅटवर घेऊन जाण्याचं जे स्वप्न पाहिलं होतं आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेबांनी ते आवर्जून आज या संस्कृतीच्या दहीहंडीला इथे उपस्थित झालेले आहेत आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न पूर्वेजी सरनाईक यांनी देखील केला आणि म्हणूनच 3 पर्व आपण प्रो गोविंदा लीगचे पाहिलेत। आज 2 वेळेला ते 10 थर रचले गेले वर्तकनगरच्या संस्कृतीच्या दहीहंडीमध्ये आणि खरोखर क्रेन वाले ड्रायव्हर 2025 मधला आजचा गोपाळकाला महोत्सव सार्थकी लागला।
आणि जी प्रतिक्रिया त्यानंतर पूर्वेजी सरनाईक यांनी त्या ग्राउंड मध्ये जाऊन दिली, खऱ्या अर्थाने खरोखर आज सगळे जण धन्य झाले. दहीहंडी खाली घ्या. ग्रीन वाले ड्रायव्हर विनंती आहे, दहीहंडी खाली घ्या प्लीज. दहीहंडी खाली गया. क्रेन ऑपरेटर, दहीहंडी को थोड़ा सा नीचे आपको लेना है. क्रेन ऑपरेटर, आज फक्त 10 थरांचेच विक्रम होत आहेत. मीरा भाईंदर मध्ये आल्यानंतर प्रथमताच संस्कृतीचं हे ज्यावेळेला आयोजन होत आहे, प्रतापजी सरनाईक फाउंडेशनच्या वतीने हे आयोजन ज्यावेळेला होत आहे, खाली घ्या खाली घ्या. येऊन दे, अजून खाली येऊन दे. दहीहंडी थोड़ी सी खाली गया अजून. क्रेन ऑपरेटर, दहीहंडी को थोड़ा सा नीचे लीजिए प्लीज. क्रेन ऑपरेटर, हंडी बरोबर आहे का तुमच्यासाठी? जय महाराष्ट्र. हंडी बरोबर आहे का? एक मिनिट खाली घ्यायची आहे. हंडी क्रेन वाले, हंडी खाली घ्या. तुमचे किती थर लावणार आहेत? थर किती लावणार आहेत? थर 6 ना. हा 6 थरापर्यंतची हंडी खाली घ्या. क्रेन खाली घ्या तुम्हाला. बस संपला विषय. 2 मिनिट खाली घेऊन दे. 2 मिनिट. तुम्हाला हंडी किती पाहिजे तेवढी सांगा खाली. आदरणीय प्रतापजी सरनाईक फाउंडेशन हिंदुत्व, कर्तृत्व आणि एकत्व जोपासणारी, संस्कृतीला परंपरेची जोड देणारी आपली दहीहंडी, संस्कृतीची दहीहंडी आणि जय महाराष्ट्र गोविंदा पदक. हे तयार आहेत. बस झाली. बस का? हा क्रेन बस बस. ऑपरेटर, क्रेन बस. क्रेन क्रेन बस 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 झाली रे क्रेन. हा चला.
समोरचे प्रेक्षक थोडस बाजूला या. सहा थर आता इथे लागतील आणि ती दहीहंडी, मानाची दहीहंडी, संस्कृतीची दहीहंडी या गोपाल कला उत्सवाच्या माध्यमातून आता फोडली जाईल. हा सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय राहिलाय सरनाईक कुटुंबाचा, पूर्वेजी सरनाईक यांचा, प्रतापजी सरनाईक यांचा. कारण या गोविंदाला त्यांनी या पावसातून चिखलातून मॅटवर नेलंय प्रो गोविंदा लीगच्या माध्यमातून. राज्यातील साहसी खेळाचा दर्जा मिळवून देण्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान राहिलंय. स्पेनचे गोविंदा देखील 111 गोविंदा आज महाराष्ट्रात आहेत. आणि हा दहीकाला उत्सव संस्कृतीची दहीहंडी फोडून इथे साजरा केला जातोय जय महाराष्ट्र गोविंदा पथकाच्या माध्यमातून. जय महाराष्ट्र गोविंदा पथक भाईंदर पूर्व. आपण अतिथी देव ही भव परंपरा आपली आहे आणि साहेबांचाही सन्मान आपण करणार आहोत. गोविंदा पथकांचं मनापासून अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा. आणि खूप बरं वाटलं की आज मी खरं तर आज पावसानं पण एक वेगळा विक्रम केलाय, परंतु तुमचंही मनापासून अभिनंदन. कारण 8 थर तुम्ही रचलेत आणि जय महाराष्ट्र गोविंदा पथक अतिशय चांगली सलामी देऊन तुम्ही हंडी फोडल्याबद्दल तुमचंही अभिनंदन. मी माईक यासाठी हातात घेतला की आपली मराठी संस्कृती ही परंपरा ती जतन करण्याचं काम तुम्ही सगळेजण करतात, त्यामुळे तुमचं कौतुक करायला मी माईक हातामध्ये घेतला. ही आपली संस्कृती अशीच ठेवूया. गेल्या 29 वर्षापासून एक दहीहंडीचा आयोजक ह्या नात्यानं मला सातत्यानं वाटायचं की नाही, मीरा भाईंदरला पण ठाण्याप्रमाणे संस्कृतीची दहीहंडी व्हायला पाहिजे. आणि आज वंदना विकास पाटील मंच आणि नवघरचं हे जागरूक मंडळ जे गेल्या 15 वर्षापासून विकास पाटलांच्या आणि स्वराज पाटलांच्या नेतृत्वाखाली ह्या परिसरामध्ये काम करत होतं, त्यांना मी सांगितलं की नवघरच्या ह्या पवित्र मैदानावर आपण ह्या संस्कृतीच्या दहीहंडीचं आयोजन करूया. आणि त्या माध्यमातून ह्या ठिकाणी चांगलं आयोजन आपण केलं आहे. खरं तर पावसामुळे थोडासा तुम्हाला सगळ्यांना त्रास झाला असेल, परंतु माझे मीरा भाईंदरची पोरं सुद्धा 8-8 थर लावू शकतात, हे आजच्या दिवसाच्या माध्यमातून सिद्ध झालेलं आहे. दहीहंडी गेल्या वर्षी जय महाराष्ट्र गोविंदा पथकानं माझ्या समोर 8 थर रचले होते, तेव्हा मला त्यांचा अभिमान वाटला होता. आणि ज्यावेळेस ख्रिस गेल आला होता त्यावेळेस तुम्ही चांगल्या प्रकारे सलामी दिली होती. त्यामुळे हे सगळं जर घडू शकतं तर आपल्या मीरा भाईंदरमध्ये का कुठल्या भाषेचा वाद किंवा काही ठिकाणी निर्माण जो केला जातो त्यावेळेस दुःख होतं, परंतु ठीक आहे, हा खेळ आहे, खेळाचा दर्जा यायला दिलाय, तुम्हाला मी अभिमानानं सांगतो. सकाळी दुपारी 1 वाजता कोकण नगरचं एक मंडळ आलं, त्यांनी 9 थर रचले. नंतर आर्यन गोविंदा पथक आलं, त्यांनी 9 थर रचले. मला कोकण नगरच्या गोविंदा पथकानं सांगितलं, साहेब आम्हाला ह्याच मैदानावर 10 थर रचायचे, आणि 10 मिनिटांमध्ये त्यांनी 10 थर रचून दाखवले. त्यांचं कौतुक करायला पाहिजे. त्याबरोबर आज मी जेव्हा तिकडनं ठाण्यावरनं निघालो तत्पूर्वी 4 गोविंदा पथकानं 9-9 थर रचले होते. आणि त्यानंतर जय जवान गोविंदा पथक रात्री 8:30 वाजता आलं आणि त्यांनीही 10 थर रचले. म्हणजे आज विश्व विक्रमाचा दिवस होता असं म्हणायला हरकत नाही. पार्ले स्पोर्ट्स क्लबच्या आमच्या मुली त्या ठिकाणी आल्या, त्या म्हणतात साहेब मुलं जर 10-10 थर रचतात तर आम्ही मुली पण काही कमी नाही आहोत.
त्यांनी 7 थर रचले आणि तोही एक विक्रम आज झालेला आहे. त्यामुळे हे विक्रमाचा दिवस आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि तुमचं मी कौतुक करतो. ह्या वर्षी जरी पावसानं थोडासा आपल्याला त्रास दिला असेल तरी ह्याच मैदानावर पुढल्या वर्षी आपण अजूनही वेगळ्या प्रकारचा या ठिकाणी गोविंदाचा आणि दहीहंडीचा उत्सव साजरा करूया. माझ्या अनुपस्थितीमध्ये आमच्या सगळ्या शिवसैनिकांनी या ठिकाणी आमच्या आमगावकर ताई होत्या, संध्याताई आहेत, आमच्या वंदनाताई आहे, विकास पाटील आहे, स्वराज आहे, सगळे सचिन मांजरेकर, राजू भोईर, आमचे सगळे ह्या परिसरातले पदाधिकारी अतिशय चांगल्या प्रकारे मेहनत घेऊन हा उत्सव साजरा करण्यासाठी आणि तुम्हाला मोठं करण्यासाठी, कारण तुम्ही मोठे झालात की ऑटोमॅटिक महाराष्ट्र मोठा होईल, महाराष्ट्राची संस्कृती मोठी होईल, महाराष्ट्राची परंपरा ही जगामध्ये सगळीकडे गेल्याशिवाय राहणार नाही याची खात्री मला आहे. कारण स्पेनचं गोविंद पथक सुद्धा आज या ठिकाणी आता ट्रॅफिकमध्ये बिचारे अडकले होते, नाहीतर ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला नवघर नाक्याच्या ह्या मैदानावर येणार होते. परंतु असो, आपण पुढल्या वर्षी अजून मोठ्या दिमागात ही हंडी अजून वरच्या लेवलला नेण्याचा प्रयत्न करू. जशी आमची ठाण्याची संस्कृतीची दहीहंडी जगामध्ये फेमस आहे, प्रसिद्ध आहे, तशाच पद्धतीने आपले नवघर नाक्यावरची आणि मीरा भाईंदरची पोरं जगामध्ये पोहोचली पाहिजे. त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. अतिशय सुंदर आणि शांतपणे आजचा कार्यक्रम पार पाडल्याबद्दल सगळ्यांचं. आमचा धनेश पाटील आहे, धनेश पाटलाचं नाव घ्यायला विसरलो होतो. सगळे आमचे सहकारी ताराताई आहे, ताराताई तिकडे, त्यांनी तिथली हंडी रचून इकडे आलेले आहेत. अजून कोण बाकी आहे का? शिर्के, अरे बापरे, सगळेच आहेत. ज्यांची नावं घेतली नसेल ते सगळे, सगळ्यांचं अभिनंदन करतो. प्रामुख्यानं तुमचा सगळ्या गोविंदांचं मी मनापासून अभिनंदन करतो की आजचा दिवस हा तुमचा दिवस आहे. आजचा शाहरुख खान पण तुम्हीच, आजचा अमिताभ बच्चन सुद्धा तुम्हीच आणि आजचा सलमान खान सुद्धा तुम्हीच. हा गोविंदा जगत जेता झाल्याशिवाय एक दिवस राहणार नाही याची मला खात्री आहे. बोल बजरंग, बोल बजरंग, जय श्रीराम, जय जय श्रीराम, हर हर महादेव, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, गावदेवी माता की जय. धन्यवाद. यानंतर मी पाटील कुटुंबियांना विनंती करेन साहेबांचा सन्मान आपण करावा, कारण हा भव्य दिव्य सोहळा संपन्न करण्यामागे विकास पाटील, वंदनाताई पाटील, स्वराज पाटील, विराज पाटील हे संपूर्ण पाटील कुटुंब इथे तयार होताना त्यांच्या वतीने हा भव्य सन्मान. अतिथी देवो भव ही आपल्या भारताची परंपरा आहे आणि आलेल्या मान्यवरांचा, पाहुण्यांचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे. हा साहेबांचा सन्मान पूर्ण कुटुंबाच्या वतीने, पाटील कुटुंबाच्या वतीने ते केला जातोय. प्रेमाचं प्रतीक हे पुष्पगुच्छ. साहेब आपल्या आयुष्यात, आपल्या जीवनात याच फुलांप्रमाणे तो सुगंध दरवळत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जय महाराष्ट्र. बक्षीस स्वीकारायला आपले या टॉपरांनी या लवकर. जय जय महाराष्ट्र. मल्हार आणि एक मिनिट, एक जय मल्हार आणि तुम्ही कुठलं? जय मल्हार आणि जय महाराष्ट्र दोघांनी मंडळांनी वर या. या हा आले या, जय महाराष्ट्र वाल्याने पण या. हॅलो हॅलो. जय मल्हार गोविंद पदक आणि जय महाराष्ट्र गोविंद पदक ही प्रो गोविंदाची ट्रॉफी, हा सन्मान तुम्हाला दिला जातोय. प्रो गोविंदाच्या धर्तीवर नक्कीच ती सर्वजण अपेक्षा करतायत. तुमचं देखील मंडळ त्या मॅटवर दिसेल जे स्वप्न साहेबांनी पाहिले. आता जय महाराष्ट्र गोविंद पदक आपण देखील यायचंय. मानाची दहीहंडी आपण फोडलीत, संस्कृतीची दहीहंडी आपण फोडलीत. आता आपण जय महाराष्ट्र गोविंदा पदकाचा सन्मान करणार आहोत. या जय मल्हार थोडंसं बाजूला या.
जय महाराष्ट्र गोविंदा पदक आणि त्या गोविंदा पदकाचा सन्मान सध्या आपल्या समोर इथे केला जातोय. आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या उपस्थितीमध्ये संपूर्ण पाटील कुटुंब इथे उपस्थित आहेत. नितीनजी तावडे आणि संपूर्ण ग्रुप. अप्रतिम कार्यक्रम इथे पार पडलाय. जय मल्हार. धन्यवाद जय मल्हार. प्रेस कॉन्फरन्स आहे साहेबांची. 11 नंबरचे पदाधिकारी आपण देखील लाईन अप व्हा. जय महाराष्ट्र गोविंदा पदक शांतता राखा.
खूप खूप धन्यवाद साहेब. आणि आता एक फोटो सेशन इथे होईल. या सर्व कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली आणि त्याचमुळे संस्कृतीची दहीहंडी आपण संपन्न करू शकलो. विश्वविक्रमी दहीहंडी नवघर नाका मीरा भाईंदरमध्ये पहिल्यांदाच. पुढील वर्षी देखील याच मैदानावर तोच जोश, तोच जल्लोष, तोच उत्साह, हिंदुत्व, कर्तृत्व आणि एकत्व घेऊन संस्कृतीची दहीहंडी तुमच्या भेटीला येईल. ठाण्यामध्ये जसं कल्चर निर्माण झालंय तसंच मीरा भाईंदरमध्ये ते स्वप्न उराशी बाळगून प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या वतीने आपली दहीहंडी, संस्कृतीची दहीहंडी पुढच्या वर्षी देखील याच क्रीडांगणावर त्याच जोशात, त्याच उत्साहात आणि त्याच जल्लोषात पार पडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. नितीन तावडे सावलीप्रमाणेच साहेबांबरोबर असतात आणि त्यांनी देखील खूप मेहनत घेतली आहे ही संस्कृतीची दहीहंडी संपन्न करत असताना. नितीनजी तावडे, तुमचं देखील मनपूर्वक आभार. तुम्ही खूप मेहनत घेतली ही दहीहंडी संपन्न करण्यासाठी. पाटील कुटुंबियाच्या वतीने प्रतापजी सरनाईक साहेब, आपलं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतो. खरोखर आपला अमूल्य वेळ तुम्ही या कार्यक्रमासाठी दिलात, आपल्या दहीहंडीसाठी दिलात. ही संस्कृतीची दहीहंडी स्पेशल थँक्स मीरा भाईंदर महानगरपालिका, स्पेशल थँक्स नवघर पोलीस स्टेशन, स्पेशल थँक्स CP साहेब, स्पेशल थँक्स सिनियर PI, सर्व पोलीस पदाधिकारी, सर्व युवा प्रतिष्ठान नवघर आणि सर्व महिला पोलीस अधिकारी, आजूबाजूचे सर्व रहिवासी, नवघर ग्रामस्थ, सगळ्यांचं मनपूर्वक आभार. एक चांगलं सहकार्य दिल्याबद्दल आणि ज्या गोविंदा पथकानी या दहीकला उत्सवामध्ये भाग घेतला, ज्यांनी विक्रम केला आणि त्यानंतर जय महाराष्ट्र गोविंदा पथक यांना मान सन्मान मिळाला, या सर्वांचं मनापासून आज संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीनं, नवघर ग्रामस्थांच्या वतीनं, विकास पाटील दादांच्या वतीनं, पाटील कुटुंबाच्या वतीनं सगळ्यांचं मनपूर्वक आभार. आणि साहेब आता आपल्यातून रजा घेत आहेत. नक्कीच जय महाराष्ट्र साहेब, भेटूया परत एक वेळा त्याच जोशाने, त्याच उत्साहाने, त्याच जल्लोषाने, याच क्रीडांगणावर आणि याच व्यासपीठावर. आजचा हा गोपाल कलाचा उत्सव आणि सण इथे साजरा झाला. आयोजकांच्या वतीने हा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गोविंदा. धन्यवाद. चला तर सर्वांनी आपापल्या घरी व्यवस्थित जायचं आहे, लक्षात